संजय राऊत म्हणाले आहेत की घाटकोपर दुर्घटनेला 24 तास उलटले नाही तरी मोदींची सभा राज्यात होती, एवढी मोठी दुर्घटना झाली. राज्यात होत्या ठीक आहे, तर मग तुम्ही प्रचार बंद करणार आहात का? तुम्ही तुमची बडबड बंद करणार आहात का? जर सकाळमध्ये पोपटपंची मला ते सांगावं. तुम्ही प्रचार बंद करणार आहात का मुंबईतला? म्हणजे काहीतरी कारणं सांगायची. निश्चित त्या बाबतीमध्ये झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. पंतप्रधानांनी त्या बाबतीमध्ये ट्विट केलेलं आहे, त्यांनी शोक संवेदना पोहोचलेल्या आहेत. माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी घटनास्थळी तात्काळ गेलेले आहेत. अतिशय वाईट घटना झाली, याबद्दल दुमतच नाही. पण राजकारणाशी त्याचं काहीतरी जोडायचं मला वाटतं हे काही योग्य नाही. म्हणून ही गोष्ट अतिशय निराधार आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायचं मला वाटतं हे काही योग्य नाही. गिरीश संजय राऊतांनी आरोप केलेला आहे, 800 कोटींचा घोटाळा महापालिकेत झालेला आहे. मुख्यमंत्री असतील यांच्याशी सहभाग आहे, मोदींना पत्र त्यांनी दिलेलं आहे. आज उद्धव ठाकरेंची देखील सभाही होणार आहे, ते देखील या मुद्द्यावरून करतात. अगदी बाष्पळ गप्पा गोष्टी त्या ठिकाणी करत असतात. कुठला आधार आहे का त्या गोष्टीला? त्यांनी द्यावं, पुरावा द्यावा, पुराव्यानिशी बोलावं. संजय राऊतांच्या जिभेवर काही हाडच नाहीये, ते वाटेल तसं बोलतायत. दररोज काही ना काही नवीन आटम त्या ठिकाणी समोर आणतायत. त्यामुळे त्यांच्यावर लोकांचा विश्वास आलेला नाही, जनतेचा विश्वास त्या ठिकाणी नाही. ते 8,000 कोटी सांगतील उद्या उठून, 8,000 कोटी सांगतील, पण काही पुरावा आहे का तुमच्याकडे? एखादा कागद तर दाखवा. कागदाशिवाय तुम्ही कसं बोलू शकतात? पण उचलली जीभ लावली टाळला असा प्रकार त्या ठिकाणी संजय राऊतांचा आहे. सकाळ झाली की त्यांना काहीतरी बोलावं लागतं, प्रसिद्धी जोतात यावं लागतं, त्यातलाच हा प्रकार आहे. असं पण म्हणताय की 90% जिथे म्हटलं होतं की या घोटाळ्यामध्ये संजय राऊत सुद्धा सहभागी आहे आणि महाविकास आघाडीच्या काळातच हा घोटाळा झालेला आहे असं मी स्वतः साक्षीदार आहे, मला या सगळ्या गोष्टी माहिती आहे. कोण म्हणाला? विजय करंजकरांनी केला. हे बघा, मुंबई महापालिकेमध्ये आपण काय करतो इतके वर्ष? सूर्यप्रकाश इतकी स्वच्छ गोष्ट आहे. मुंबई महापालिका आपण आपल्याकडे ठेवण्यासाठी काय एवढी तळमळ होती आपली? म्हणजे तिथं अगदी पाण्यातून मासा निघावा आणि तो तळफडगावा तशी आपली परिस्थिती झालेली आहे महापालिका तर नसल्यामुळे, किंवा ते जाईल त्यामुळे. आणि म्हणून तुम्ही लोकांवर आरोप करताना 4 बोटं आपल्याकडे आहेत. आपण काय उद्योग केले मुंबई महापालिकेमध्ये? करंजकर जे सांगतात ते खरं आहे. आपण इथे होतो आणि आपण काय केलं? आपण काय उद्योग केले? एकदा बघा ना. उगाच लोकांकडे आता सत्ता गेली आपली, आता आपलं काही राहिलं नाही, आपल्याकडे लोक राहिले नाही आणि म्हणून त्याच्यावर बेछूट आरोप करायचे आहेत. मला वाटतं हे आरोप अतिशय निराधार आहेत. तुमच्याकडे काही पुरावा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी दाखवा, त्या ठिकाणी बोला. राऊत असं पण म्हणतायत की ज्या ठिकाणी मोदींच्या सभा झालेल्या आहेत 90% चौथ्या टप्प्यामध्ये, तिथे सगळेजण महाविकास आघाडीचे 100%. आता त्यांना जर एवढं कळत असेल 90% 100% तर चांगलं आहे. त्यांनी निवडून येऊन दाखवावं आणि मग बोलावं. मला वाटतं राऊतांचं अतिशय बाष्पळ वाद्य असतात. त्यांचं बोलणं म्हणजे कोणी गंभीर्याने घेत नाही, काही बोलत असतात. म्हणून मला असं वाटतं की आता 4 जूनला निकाल आहे, त्यानंतरच त्यांनी संजय राऊतांनी बोलावं. इतर वेळी 3 सभा घेणारे पंतप्रधान वर्षभरात 3 सभा घ्यायचे, आता मात्र त्यांना दिवसाला 3 सभा महाराष्ट्रात घ्याव्या लागतात. बघा, निवडणुकीच्या काळामध्ये असं कधी झालं नाही. मोदीजी बघा, आपण सतत 2014 पासून बघा, निवडणूक आल्या की त्यांचं शेड्यूल असंच आहे, सेम हेच आहे प्रत्येक वेळेला. गेल्या वेळी 19 मध्ये बघा, मोदीजी एका दिवसामध्ये 3 सभा घेत होत्या. आता यांच्या काय पोटावर दुखणं आहे? तुम्ही उद्धवजींना घेऊन फिरा ना, त्यांना 5 सभा घ्यायला लावा. आपण इतकी लोकप्रियता आपली आहे तर, आपल्याला एवढा जनाधार आहे तर तुम्ही कशाला ओढतात? तुम्ही तर तरुण आहात, कर्तबगार आहात, तुम्ही तर पंतप्रधानांच्या लायकीचे असं सांगतात, पण तुम्ही काय सभा घेत नाही? दिवसभर येतात, आराम करतात हॉटेलला, संध्याकाळी एक सभा घेतात, 2 दिवसांनी परत ब्रेक घेतात, 3ऱ्या दिवशी 4थ्या दिवशी मग निघतात. तुम्ही उद्योग कशासाठी करतायत? आमचे पंतप्रधान कार्यक्षम आहेत. मी सांगतो 10 वर्षामध्ये यांनी एक दिवस आजारी पडले नाहीत, एक दिवस कधी घरगुती कामासाठी सुट्टी घेतली नाही. असे पंतप्रधान देशाला पहिल्यांदा मिळालेले आहेत, पहिल्यांदा इतक्या वर्षामध्ये, 75 वर्षामध्ये. तुम्हाला काय पोटदुखी आहे त्यांची? इतक्या सभा घेतात, तुम्ही पण घ्या ना. तुम्ही कशाला फालतू काय विनाकारण गप्पा करताय? शिवाजी महाराजांचा अपमान केला, गिरीटोप घालण्यात आला पटेलांनी, मोदींनी. तर शिवाजी महाराजांचा अपमान. आता मला वाटतं की आता संजय राऊतांबद्दल न बोललेलं बरं. फार जास्त वेळ तुम्ही घेऊ नका, तुमचे खर्च करू नका, माझाही घेऊ नका.